मी या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो की मोठेगावकर हे लातूरचे आहे. लातूरचे कनेक्शन्स खूप या नीटमध्ये मिळालेले आहे आणि अ, अ, आज मोठेगावकरांच्या मुळे सुद्धा त्या ठिकाणी आज लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे. आणि हे जर असे धंदा करत असतील तर यांच्या सगळ्या मोठेगावकर क्लासेसला बंद करून टाकलं पाहिजे. इथून तिथून सगळे क्लासेस बंद करून टाकायचे. मी माननीय मुख्यमंत्र्यांना किंवा शिक्षण मंत्र्यांना किंवा बाकी डीजींना किंवा पोलीस अधिकाऱ्यांना मी सांगू इच्छितो, विभागीय आयुक्तांना सुद्धा, की यांचे सगळे क्लासेस जे आहे महाराष्ट्रात, विशेषतः मराठवाड्यात जास्त आहे, त्या सगळ्या मराठवाड्यातल्या क्लासेसला बंदी टाकण्यात यावी. कारण यांनी हा फक्त धंदा करतो, पैसे कमवतो आणि आता नुकसान होतं कोणाचं? विद्यार्थ्यांचं होतं. हे फक्त काही प्रमाणात त्या ठिकाणी मुलांना त्या हे आता सापडले गेले ना त्यांच्याकडे. हे पुरावे सापडले ना, पुरावे सापडले म्हणजे त्यांचा दोषीच आहे, त्याला अटक पण झालेली आहे आता. मग त्याला अटक झाली म्हणून त्या ठिकाणी यांचे सगळे क्लासेस बंद करून टाकावे असं माझं स्पष्ट मत आहे. जर यांनी क्लासेस बंद नाही केले तर आम्ही त्याप्रमाणे पुढे आंदोलन करू. यामागे काही राजकीय वरच असतं वाटतं का तुम्हाला? नाही, याच्यात राजकीय हस्तक्षेप काही नाही आहे याच्यात. परंतु प्रत्यक्षात देशाचे शिक्षण मंत्री जे आहेत धर्मेंद्र प्रधान, हे आम्ही बरोबर एकत्र काम केलेलं आहे दिल्लीला. परंतु धर्मेंद्र प्रधानची आत्तावेळी तिसरी चूक आहे त्यांच्या काळामध्ये, की अशा चुका होऊ लागल्या. आज लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ लागलं, त्याचं काय? आणि म्हणून धर्मेंद्र प्रधान यांनी या सगळ्या धर्मेंद्र प्रधानच्यामुळे आता हे तर बाकी राहुल गांधीजींनी किंवा बाकीच्या विरोधी पक्षांनी ते उचलले प्रश्न, परंतु इथे मात्र या ठिकाणी ह्या मोठेगावकरला त्या ठिकाणी कडक सजा झाली पाहिजे. कारण यांनी ह्या विद्यार्थ्यांना नुकसान केलं आणि धंदा करतो. हा माणूस धंदा करतो. धंदा करतो म्हणून त्या ठिकाणी याला त्या ठिकाणी पूर्णपणे आज आज तो आज अटक झाली त्याला, पण तो सोडू नये आणि ते सगळे कार्यालय ते चेक करावे. इतके पण त्या ठिकाणी क्लासेस चालतात त्या ठिकाणी जाऊन तिथे पाहावे. आणि अनेकांचं नुकसान हा माणूस करत आहे, म्हणून या ठिकाणी याच्यावर कारवाई झाली पाहिजे. तर मी या ठिकाणी हे सांगतो की असं अनेक क्लासेसमध्ये तर काय चालतं काय नाही चालतं माहीत नाही, परंतु ते प्रोफेशनल क्लासेस म्हणजे व्यवसाय करणारे क्लासेस आहे, त्यामध्ये याच्या जाहिराती खूप मोठ्या मोठ्या असतात. याच्या फक्त म्हणजे मुलांना लालूच दाखवण्याचं काम खूप करतात. आईवडिलांना लालूच दाखवायचं खूप काम करतात की तुमच्या मुलाला आम्ही पास करून टाकू वगैरे वगैरे. तर कुठून कसं करणार? म्हणजे तू काहीतरी याच्यातून माहिती काढत असेल म्हणून तो होत आहे. शिक्षण खात्याने त्याची इन्क्वायरी करावी, त्या क्लासेसची इन्क्वायरी करावी की हे जे चालवतात क्लासेस चालवतात का काय, ते अजून काही होत आहे. पण मोठेगावकर हे पकडले गेले आता. आता मोठेगावकर पकडले गेल्यामुळे आता मोठेगावकरांच्यामुळे अजून किती जण पकडले जातात ते पुढचे आता SIT नेमलेली आहे, SIT पाहे.